आणि त्याच्या साथीनं परेश दलवी हे दोन सलामीचे सलामीवीर सलामी धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. टॉस जिंकला दामोदर टीमनं. कल्पेश जाधवनं बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि लगेच सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला. याच मैदानावरती रोजचा सराव करणारा संघ चौदरवाडी त्याला मात्र पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला. त्याला देखील माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये टार्गेट मोठं उभं केलं. गेले 2 रात्रींमध्ये आपण तेच पाहिलं. मोठं टार्गेट उभं केल्यानंतर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती दमछाकच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग ते पाहिल्यानंतर आता मात्र आज तिसऱ्या रात्रीमध्ये पहिली मॅच खेळत असताना कल्पेश जाधवनं या संपूर्ण मैदानाचा अंदाज बांधला. 2 रात्री मला असं वाटतं पूर्ण ही स्पर्धा पाहिली आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्याच मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर ते बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले. सलामीची जोड साकली. ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळेल परेश दलवी. नॉन स्ट्राईकवरती कल्पेश जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती चौदरवाडी टीमकडनं पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक भरपूर जबाबदारीचं षटक, जबाबदारीपूर्वक षटक नेहमी आपण पाहता. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे पंचांनी DRS ची मागणी केली आहे. सर वेट साइड साठी का? ओके वेट साइड साठी पहिलाच बॉल फुलटॉस आला होता. पॉइंट शॉट डोक्यावरून खेळायचा होता. बरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला. पहिल्याच चला ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल कारण की जो मेन कॅमेरा आहे तो त्या ठिकाणी कव्हरच करत नव्हता. त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. जो मेन कॅमेरा आहे सर तो वर्कआउट नव्हता. त्याच्यामुळे दोन्ही कॅमेरा पॉवर ऑफ होती. त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. जो काही डिसिजन आहे सर काय डिसिजन? यस फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती आपण पाहता फलंदाज परेश दलवीला मात्र इथून परतावा लागतोय. फुलटॉस बॉल होता कन्वर्ट करूच शकला नाहीये. बरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला आणि पहिल्या बॉल वरती मिळाली आहे दामोदर टीमची पहिली विकेट. परेश दलवी 50 टच मध्ये 50 फॉर्म मध्ये तो देखील आपण पाहता आणि तो देखील इथून पहिल्याच बॉल वरती बाद झाला. खऱ्या अर्थानं पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत होता. थोडासा संयम घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु तिथेच मात्र फसला. जी सुरुवात त्यानं आतापर्यंत केली आहे त्या विस्फोटक अंदाजानं तो विस्फोटक अंदाज इथून मात्र पाहायला मिळालाच नाही आणि 0 या धावसंख्येवरती बाद झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. गणेश रसाळ सर यांचं आगमन झालंय. सरचं स्वागत. गेले 2 रात्रींमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला. आज देखील कमेंट्री बॉक्समध्ये अगदी जॉईंट होतील. त्यांचं सहर्ष स्वागत करूया.
जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी चौदरवाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये चला सर ओके. चला KTC लाईव्हची संपूर्ण टीम आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आपल्यासाठी आणि आता इथून मात्र प्रत्येक डिसिजन तो आपण कव्हर करणारच आहोत. पहिलाच बॉलवरती विकेट. इथून देखील फटका चांगला कव्हर आणि पॉइंटच्या मधून काढलाय. फिल्डरने चुकी केली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आपण कव्हर करणारच आहोत. पहिला बॉल विकेट. इथून पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच चौकार आलाय फलंदाज सोनूच्या बॅटमधून. हो इथून बाची कडा. फिल्डर आहे तो. एफर्ट चांगले होते. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉलमध्ये गतीच कमी होती. अगदी फिल्डरपासून थोडासा दूर राहिला आणि इथून अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सोनूच्या बॅटमधून आलेली ती सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या स्पर्धेला या ठिकाणी आपण तिसऱ्या रात्रीला या ठिकाणी सुरुवात करूया. तिसऱ्या रात्रीतील ही पहिली मॅच आपण पाहताय. एकीकडे दामोदे संघ आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये चौदरवाडी. हो पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये ढकलला. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. कल्पेश जाधवच्या बॅटमधून आलाय चौकार. विकेट 1 आली आहे. कल्पेश जाधव स्ट्राईक वरती आल्या त्याच्या बॅटमधून चौकार आला. गोलंदाज अगदी आपण पाहताय प्रसादच्या विरोधामध्ये थोडंसं आक्रमण करण्याला सुरुवात केली आहे. पहिलं षटक आहे P1चं षटक पाहताय. हो इथे देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. विकेट आली आहे पहिल्या बॉलवरती. परेश बाद झाला. परेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी दबाव इथून निर्माण होईल, दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल चौदरवाडी टीम, परंतु कल्पेश जाधव आणि सोनू हो वेगवान प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. बरोबर अगदी आपण जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनच्या आतून आला. इथून जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल तो डॉट बॉल फेकलाय गोलंदाज प्रसादनं. P1च्या षटकामध्ये 1 विकेट आली आहे आणि धावा तब्बल धाव फलक्यावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 13. 3 चौकार आलेत, 1 सिंगल आली आहे, त्यानंतर 1 डॉट बॉल देखील पाहायला मिळाला, 1 विकेट देखील पाहायला मिळाली. P1च्या षटकामध्ये 13 धावा विकेट आली आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर चौदरवाडी टीमसाठी तसं पाहायला गेलं तर चांगलं षटक आपण पाहताय. कारण की P1चं षटक म्हटल्यानंतर अगदी दोनच क्षेत्ररक्षक जे सीमारेषेच्या पलीकडे असतात ते बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असतात आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ती चांगली कामगिरी करायची असते. मग ती चांगली कामगिरी करत असताना त्या 13 धावा अगदी मोठी धावसंख्या पाहायला मिळणार नाही आहे. 13 धावा विकेट आली आहे. 1 सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. पॉवर प्ले समाप्त झाला आणि ज्यांचे खऱ्या अर्थानं जे स्टॉल आहेत त्यांना विनंती आहे की ज्यावेळी आपण ही स्पर्धा समाप्तीपथीवरती आणतो, म्हणजे ज्यावेळी शेवटची मॅच होते त्यावेळी आपण घरी जात असतो, त्यावेळी जे काही आपला कचरा त्या ठिकाणी असतो तो आपण
एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावा, कारण की तो संपूर्ण मैदानावरती आपल्याला दिवसा पाहायला मिळतो. त्याच्यामुळं आपापली जबाबदारी आपणच घ्या, जेणेकरून त्याचा त्रास आयोजकांना देखील होणार नाही, येथील खेळाडूंना देखील होणार नाही, याची दक्षता आपण देखील घ्या. धावसंख्या धावफलकावरती 13. पहिला बॉल तो डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज दशरथ गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो, आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बरोबर दूर ठेवले जातात. आणि ज्या वेळी शरीरापासून दूर चेंडू ठेवले जातात त्यावेळी जर पाहायला गेलं ते डॉट बॉलच पाहायला मिळाले. फुटवर्कच नाही आहे. अगदी जर पाहायला गेलं ना तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचं असतं, परंतु इथे सोनूकडनं आपल्याला तो फुटवर्क पाहायलाच मिळत नाही आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला बरोबर पाडवरती. पंचांनी देखील लेग बायचा इशारा केला. लेग बायची ती सिंगल आली आहे. लेग बायची सिंगल आल्यानंतर इथून आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल ते दामोटे टीमचं. 1 बाद 14 वरती 1 बाद 14 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. साईक रोटेशन झाली आहे. कल्पेश जाधव पुन्हा एकदा साईकवरती आलाय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि त्याला आता पुन्हा एकदा साईक मिळाली आहे. पहिले 2 बॉल ते दशरथ यांनी मात्र निर्धावच फेकलेत. उंच पुरेसे गोलंदाज खांद्याचा पुरेपूर वापर करतात, तो अँगल क्रिएट करतात. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर अचूकता त्यांची पाहायला मिळते. प्रत्येक बॉलचा टप्पा जर पाहायला गेलं तर तो वेगळाच पाहायला मिळाला आहे. अचूकतेनं ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो, कमी गतीनं चेंज ऑफ पेस, परंतु पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट लाईनच्या बाहेर आल्यानंतर पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची रन आली आहे. एक्स्ट्राच्या रननं अगदी आपण पाहता ते 15 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते दामोते टीम. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. दशरथ गोलंदाजी मार्कवरती. हो, शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म फुल केलाय आणि बॉलला सरळ गोल केलाय. डिस्क्वालिक सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. गोलंदाजी मार्कवरती. तर धावफलक आता पुन्हा एकदा फ्लाय होईल. 4 धाब्यानं 19 धावा त्या धावफलकावरती आल्यात. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. बॉल हवाई सफर करतोय सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठोकलाय. थँक्यू. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. तो बॉल मॅच बॉल त्या ठिकाणी हरवला. ज्यावेळी मॅच बॉल येईल त्यावेळी आपण घेऊ, परंतु मॅच थांबवायचे नाहीये. लगेच दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. एकंदरीतच जाबा धावफलकावरती आता इथून पाहायला मिळतात त्या 25. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 25 जाबा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिले 2 बॉल डॉट बॉल आले. त्याच्यानंतर लेग बायची ती एक सिंगल पाहायला मिळाली आणि जसा कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये सॅकिंग एंडवरती आला तसे त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर धावसंख्या 25 वरती पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अगदी इथून जर पाहायला गेलं तर या 4 षटकांमध्ये तुमच्याकडे वेळच नाहीये. तुम्हाला इथून टार्गेट सेट करायचंय. टॉस तुम्ही जिंकलाय, मग टार्गेट सेट करत असताना धाबा तर बनवाव्याच लागतील. त्या धाबा बनवत असताना टीमचा कॅप्टन स्वतः जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो कल्पेश जाधव. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जी पार्टनरशिप आहे ती फार महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप इथून बिल्डअप होत असताना दामोते टीमची आपल्याला पाहायला मिळते. हो, पाची खेळा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला धाव मिळेल एकच. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि सिंगल घेतल्यानंतर पुनश्च एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात दामोते टीमच्या. ते म्हणजे 26.
1 बाद 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर अगदी असंच सगळ्यांना वाटलं होतं की आता इथून चौदरबाडी टीम मात्र दामोते टीमच्या विरोधामध्ये ते कमीत कमी धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. परंतु जसा कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये जसा स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि तिथून ती धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळाली. ती तब्बल 26 पर्यंत पोहोचली आहे. नेक्स्ट मॅचचा कॉल आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे ज्या नेक्स्ट मॅचमध्ये दोनही टीम आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी तशी रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणारच आहोत. आज थोडासा उशीर झाला आहे आणि तो उशीर या कारणास्तव झाला की एक टीम खऱ्या अर्थाने ती गैरहजर राहिली, ती आलीच नाही. नेक्स्ट मॅच असेल जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बाशिवली. म्हणजे आणखीन एक जबरदस्त फाईट आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही रसायनी विभागामधील वाशिवली संघ पाहणार आहात तर दुसरीकडे जुगरेवाडी हा संघ तुम्ही पाहणार आहात. आणखीन एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळे नामांकित संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 रात्रीमध्ये देखील आपण कर्जतमधील सगळे नामांकित संघ पाहिले. ओ स्ट्रोक खेळलाय कल्पेश जाधवचा तडाखा, लॉंग ऑन सीमा पार, हाय यूज हँडसम ब्युटिफुल षटकार. कर्जतमधील सगळे थँक्यू. आमच्या ऑलराऊंडर्सला विनंती असेल की बॉलवरती थोडंसं लक्ष केंद्रित करा, कारण की ज्यावेळी बॉल मैदानाच्या बाहेर जातोय बराचसा उशीर होतोय. तो उशीर झाल्यानंतर आणखीन स्पर्धेला उशीर होतोय, कारण की किती बॉल मैदानाच्या आतमध्ये आयोजक देखील पुरवतील. आयोजकांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. प्रत्येकाचं स्वप्न होतं ही स्पर्धा यशस्वी बनवायची आहे. ओ आणखीन एक ब्लॅक स्क्रीनच्या वरून कॅमेरामनच्या बरोबर बाजूने बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. बॅक टू बॅक दुसरा धमाका. कल्पेश जाधव ऑन फायर, नाव षटकार. मध्ये फिल्डर आले होते, बॉलला जज करत होते, जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली. स्वप्न पाहिलं होतं गोलंदाजानं कल्पेश जाधवला बाद करण्याचं, ते स्वप्न अगदी स्वप्नच राहिलंय, कारण की फिल्डरनं तिथे चुकी केली आहे. कल्पेश जाधवला जीवदान मिळालंय, कोणाला जीवदान दिलंय. तर जेवढे फटके कल्पेश जाधवच्या बॅटमधून येतील. हो इथे देखील चान्स, एसटी रक्षक देखील आपण पाहता. ट्राय चांगली होती, चांगले एफर्ट्स होते. बॉल अगदी बॅटला ब्रश झाल्यानंतर थोडंसं हाईट मिळाली होती बॉलला. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला थोडंसं खाली घेण्याचा प्रयत्न सेकंड अटेम्प्टमध्ये ड्राईव्ह मारत तो बॉल कॅरी करायचा होता, परंतु दूर राहिला. आणखीन एकदा जीवदान मिळालंय, 2 जीवदान मिळालेत. आज खऱ्या अर्थानं कल्पेश जाधव संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये लक फॅक्टरच खाऊन आलाय की काय असंच वाटू लागलंय. हो इथून देखील पुढे सरकला होता. डाऊन दी ग्राउंड अगदी आपण पाहताय. फटक्यात चांगला केला. दुसरीचा कॉल इथे फिल्डरनं अगदी 9 सेकंडवरती फेकी केली आणि फलंदाज सोनूला इथून मात्र परतावं लागतंय. कदाचित
हो इथून देखील पुढे सरकला होता बंदी ग्राउंड सध्या पण आला मिळतात. हो या बिली देखील फटका चांगला केला वाडीस लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत चांगली फील्डिंग तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 42 42 धावा धावफलकावरती आल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आता शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा कल्पेश जाधवकडे ते स्ट्राईक असेल आणि चौदरबाडी टीमकडनं कोणता गोलंदाज आता शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर याच मैदानावरती सातत्यानं तो सराव चौदरबाडी संघ करत असतो परंतु आता स्वतःच्या घरच्या पाणी घेऊन जा बघा 3 षटक समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण पाणी रेडीच ठेवा आणि लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा जेणेकरून तो देखील वेळ वाचेल चला 12 प्रतिनिधी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन वेळ अजिबात करू नका जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी आणि चौदरवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय भव्य रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सहर्ष स्वागत करूया मान्यवर देखील या मुख्य व्यासपीठावरती आहेत गेले 3 रात्रींमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान देखील आपण आयोजकांच्या माध्यमातून करताना पाहिला जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन आणि जपन याच मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळालं एक तर कंप्लीट झाली आहे का मिळणार दुसरी परंतु कॉलच नाही आहे एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते एक धाब आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल 43 धावा धावफलकावरती विकेट आली आहे दोन फलंदाज बाद झालेत पहिली विकेट पहिल्या बॉलवरती आली होती आणि तदनंतर अगदी आपण पाहताय 3ऱ्या ओव्हरच्या अगदी 5व्या बॉलवरती ती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली जिथे मात्र सोनू बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवनाथ बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला आणि तो आता ऑन स्ट्राईक आहे तो देखील मोठे फटके अगदी आपण पाहता त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतात हो यावेळी फटका चांगला शॉट फाईन लेगला कॅच ड्रॉप हे हो इथे फलंदाज किड झालेत परंतु तरी देखील उठून उभे राहिले आणि धावेसाठी निघाले इथे मैदानाच्या आतमध्ये एक नाही तर 3 चुका चौदरबाडी टीम कडनं होताना पाहायला मिळाल्या पहिले शॉट फाईन लेगला कॅचची संधी होती ती मात्र मिस केली त्याच्यानंतर रन आउटची संधी होती सॅकिंग एंडवरती ती मिस झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नॉर्थ साईक एंडवरती संधी निर्माण झाली होती रन आउटची ती देखील इथून मात्र मिस केली आहे
मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना चौदरवाडी टीमनं ज्या चुका केल्यात त्या चुकांचं रूपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. एक एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते आणि त्या चुका तुम्ही सातत्यानं केल्यात. हो पुढे सरकले परंतु इथे बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुक करायला हवं ज्याने ज्या पद्धतीनं आतापर्यंत बॉल हाताळलेत. किरण या गोलंदाजानं 3 बॉलमध्ये करण गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो पुनश्च एकदा आणखीन एक चांगला बॉल. हो डायरेक्ट हिट. पुनश्च चुकी. आणखीन एक सिंगल. जिथे धावच मिळत नाहीये जिथे धावा मिळणारच नाहीयेत तिथे मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. कौतुक करायला हवं करण या गोलंदाजाचं ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली. बाईची एक सिंगल इथून आपण पाहताय. लेग बाईची आहे की बाईची आहे सर? लेग बाईची एक सिंगल इथून आपण पाहताय. लेग बाईची सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 46. थांबवलं या षटकामध्ये. स्लॉगरचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे आणि नेमकं त्याच षटकामध्ये ते कमबॅक पाहायला मिळतंय चौदरवाडी टीमकडनं. हो पुनश्च एकदा खोला टाकला ऑन साईडला. फटका तर चांगला केला. बॉटम हँडचा वापर करत असताना एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ओ झाली आहे कंप्लीट. पुनश्च एकदा बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत. दुसरीचा तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाजीतून मात्र माघारी परततील. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 वरती. 48 धावा धावफलकावरती. नवनाथ इथून मात्र परतलाय. आता या षटकातील जर पाहायला गेलं शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर करणनं मात्र धावा खर्च केल्यात त्या 5. 2 धावा त्या लेग बायच्या देखील आल्यात आणि त्या 3 धावा आल्या त्या मिसफिल्डच्या देखील पाहायला मिळाल्यात. म्हणजे त्या जर वगळल्या तर मात्र फक्त 2च धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहताय 49. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल देखील आपण पाहताय अप्रतिमच पाहायला मिळाला आणि पंचांनी इथे 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर चेक करायचंय फलंदाज पोहोचलेत की नाही, ती धाव कंप्लीट आहे की नाही ती मात्र आपण चेक करतोय. पंचांचा DRS मागणी आली आहे. फलंदाज बाद आहेत त्याच्यामुळे धाव मिळणारच नाहीये. धाव फलकामध्ये 48 आहेत आणि टार्गेट आहे ते मात्र 49 या धावसंख्येचं. 24 बॉलमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच साठी वाशिवली आणि जुगरवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. वाशिवली टीमचे कर्णधार आणि जुगरवाडी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आणि तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणंच आहे, ते अनिवार्यच आहे. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. जुगरेवाडी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वाशिवली टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय मनोजजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. मनोहरजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली. चला वाशिवली टीमचे कर्णधार, हा फायनल कॉल असेल आपल्यासाठी. आपल्याला टॉस साठी यायचंय. सचिन 11 जुगरेवाडी टीमचे कर्णधार, रोहित 11 जुगरेवाडीचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत.
वाशिवली टीमचे कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी या लगेच. चला वेळ करू नका, अन्यथा आयोजक जे पॅनल्टी देतील ती मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. चला फलंदाज पाठवा. चौदरवाडी टीम आपले फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सेट झाली आहे दामोदे टीमची. वाशिवली टीमचे कर्णधार पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. मग अन्यथा आयोजक जे डिसिजन घेतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मनोहरजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. एकीकडे तुम्ही पाहताय जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली. आणखीन एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल या दोन टीम दरम्यान. जुगरेवाडी टीमचा कॉल. टॉस जिंकलाय वाशिवली टीमनं आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. जे बॅटिंग करायची पहिल्या सत्रामध्ये जुगरेवाडी टीमला. जशी मॅच समाप्त होईल वाशिवली टीम आपण लगेच आपला 11चा स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये चला आणि 12वा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चला जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मात्र 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चौदरवाडी टीमचे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साईक वरती आपण पाहणार आहात फलंदाज प्रसाद आणि नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहता दशरथ. आणि दोन्ही टीम वाशिवली आणि जुगरेवाडी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. सन्माननीय पद्माकरजी खोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मनोहरजी गोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. मनोहरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. हो, इथे पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. जे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तेच दुसऱ्या सत्रामध्ये पाहताय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. ती गोलंदाज परेश हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अगदी आपण पाहता या ठिकाणी लेग कटरचा वापर केलाय आणि इथून लेग बायची ती सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालंय लेग बायच्या सिंगलनं. चौदरवाडी टीमचं 49 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे. 24 बॉलमध्ये सुरुवात चांगली करावी लागेल. पार्टनरशिप तर बिल्डअप करावीच लागेल, कारण की पहिली विकेट लवकर परतली आहे आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा दबाव तर आता जरूर असेल चौदरवाडी टीमवरती, परंतु तो दबाव अगदी पाठीमागे सारून तुम्हाला इथून चांगलं काम करावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज परेश या गोलंदाजाकडून. ओ फुल खोलामध्ये टाकलाय. अगदी आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. कल्पेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव एका दाबानं पुनश्च एकदा धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 वरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, त्याच्यानंतर दोनही बॉलवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी करतात परेश. ऑन स्ट्राईक आता इथून जर पाहायला गेलं तर हो बाची खडा इज अँड टेकन. फलंदाज बाद. पाहिलं गेलं तर
आणखीन एक फलंदाज इथून बाद झालाय. अगदी आपण पाहता प्रसाद बाद झालेत. तदनंतर अगदी आपण पाहता मोहन देखील बाद झालेत. आता अरुण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. दशरथ जे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत अरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बनवायच्या 49 आहेत. थोडासा दबाव आता खऱ्या अर्थानं चौदरवाडी टीमवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिली मॅच आजच्या रात्रीतील आणि या पहिल्याच मॅचमध्ये इतका जबरदस्त आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय या दोन टीमच्या दरम्यान. हो पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक. बॉल अँड बॅटचा संपर्कच नाही आहे. बॉल अँड बॅटचा संपर्क करायचा असेल तर गोलंदाजाची व्हेरिएशन ओळखणं तुम्हाला फार गरजेचं राहील. त्यांची खऱ्या अर्थानं आपण पाहता गोलंदाजीचे ॲक्शन त्याच्यानंतर त्यांचा टप्पा या सर्व काही गोष्टी ॲनालिसिस करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही बॅटिंग कराल त्याचवेळी तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करू शकाल ते काम करावं लागेल. हो इथं बाची कडा पाठीमागे पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट मिळाली आहे. गोलंदाज परेशला फलंदाजीतून बाद होतील अरुण. त्याच्यामुळे इथून देखील मॅच जिंकता येईल चौदरवाडी टीमला. परंतु तसा संघर्ष करावा लागेल. गॅप शोधली आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. डीप मध्ये बॉलला स्टॉप केलाय. उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा तर निश्चित या ठिकाणी जोडल्या जातात आणि त्या 2 धावांना आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय ते 6 वरती. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेले तर परेशच्या विरोधामध्ये धावा आल्या होत्या ती फक्त एकच आणि एक लेग बाईची आली होती. त्याने 3 विकेट मिळवल्या होत्या आणि इथून जर पाहायला गेलं तर नवनाथनं धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 4.
इकॉनॉमिकल स्पेल. 49 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्यात. म्हणजे याच्यापेक्षा आणखीन सुरुवात चांगली काय हवी आहे ती मात्र दामोते टीमला. धावसंख्या जर इथून आपण पाहताय ना तर फक्त 6 आहे. चांगलं चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. एक क्वालिटी क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं आपल्याला खऱ्या अर्थानं. अगदी पाहायला गेलं आदिवासी क्रिकेट. ओ बाची खडा, आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतील. इथून देखील कल्पेश जाधवनं देखील पहिल्या बॉलवरची विकेट मिळवली आहे. मनापासून धन्यवाद. भरपूर चांगलं संगीत आपल्याला डीजे मास्टरांकडं ऐकण्यास मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. गेले 3 रात्रींमध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावरती आदिराज्य गाजवलंय आणि आमच्या आवाजाची देखील काळजी डीजे आमचे घेतात. मनापासून त्यांचा देखील धन्यवाद. इथून देखील सिंगल आली आहे. सिंगलनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल 6 7 माफी असावी. हो शॉर्ट आर्म फुल करायचा होता परंतु व्यवस्थित कनेक्शन झालंच नाही आहे आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला सगळे आदिवासी संघ खेळताना पाहायला मिळतील आणि ज्या ज्या वेळी आदिवासी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात तो डिसिप्लिन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. पंचांशी कोणत्याही पद्धतीचा वाद नाही आहे. पंचांनी दिलेला डिसिजन तो अंतिम. हो इथे फटका लॉप केलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. पकडली कॅच मिळाली. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. आणि वाशिवली टीमचे कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान इथे घडलंय काय. बॉल इतक्या वेगाने निघालाय. एसटी रक्षकाला बीट केलं. दोनही फ्लाइंग स्लिप पाहत राहिले आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे निघाला चौकारासाठी. आपण पाहता कल्पेश जाधव निघालेत पुन्हा एकदा. हो इथे देखील फटका. मिस टायमिंगच आहे. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फील्डर चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप. या कॅचेस खऱ्या अर्थाने या स्टेजवरती इथे ड्रॉप होत आहेत ते ठीक आहे कारण की तुमच्याकडे धावा जास्त आहेत बचावण्यासाठी. परंतु याच कॅचेस जर का पहिल्या सत्रामध्ये गणेश सर पकडल्या गेल्या असत्या या धावा वाचवल्या गेल्या असत्या तर कदाचित हे टार्गेट थोडंफार कमी पाहायला मिळालं असते. कारण की तिथे कॅचेस ड्रॉप झाल्या. तिथे मिसफील्ड झाली आणि त्याच्यानंतर एक मोठी धावसंख्या आपल्याला चौदरवाडी टीमच्या विरोधामध्ये दामोते टीमनं उभारताना आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे क्रिकेटमध्ये एक एक चुकी ही किती मोठी असते ते आता मात्र चौदरवाडी टीमला समजली असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं भक्कमच पाहिजे. तिथे तुम्हाला धावा वाचवायच्याच असतात आणि त्या वाचवल्या नाही तर मात्र ती धावसंख्या पुढे विपक्ष टीमची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक. गोलंदाज हरेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. हे सगळे खेळाडू आहेत ना हे आपल्याला दामोते टीमकडनं मग काव्या 11 दामोते असो किंवा प्रथमेश 11 दामोते असो त्या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात.
ओ फटका समोर, एक्स्ट्रा कव्हर ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. या फटक्यांची नितांत गरज आहे चौदरवाडी टीमला. हे फटके जर सुरुवातीपासून आले असते, हा संघर्ष जर सुरुवातीपासून झाला असता, तर या धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहताय ना की आता या शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा फार कमी पाहायला मिळाल्या असत्या. षटकार आला आणि षटकारानं सर धावसंख्या 19 आणि त्याच्यानंतर लगेच डॉट बॉल. म्हणजे अगोदरच्या बॉलवरती प्रहार चढवला खरा, परंतु त्याच्यानंतर लगेच डॉट बॉल टाकलाय. म्हणजे तो कमबॅक इथून आपल्याला गोलंदाज हरीशचा देखील पाहायला मिळाला. हे सगळे गोलंदाज डेली क्रिकेट खेळतात, म्हणजे रोजच्या रोज त्यांच्या मॅचेस चालू असतात. हो, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाकडं अप्रतिम वेग पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं प्रत्येकानं बॉल फेकला. त्या वेगावरती नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहताय ना, एकही गोलंदाजानं एकही एक्स्ट्राची धाव दिली नाहीये. हे सगळ्यात मोठी गोष्ट पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉलच. वेगानं बॅट फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. तो प्रयत्न पहिल्या बॉलपासून झालाच नाहीये. तो प्रयत्न झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. चौदरवाडी संघ खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे, घरच्या मैदानावरती आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना थोडीशी पाठीमागे राहिली आहे. ओपनर्स एकदा कट केला, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत गलीमध्ये, धाव मिळेल सिंगल. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 20 जावा धावफलकामध्ये. 49 बनवायच्या होत्या चौदरवाडी टीमला, 20 आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावाच आल्या नाही. तिथे जणू काही दुष्काळच पडला. असं वाटलं की समोर मोठा स्पीड ब्रेकर ठेवलाय की काय. ओ लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला, गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर आहेत. एकच सिंगल इथून पाहायला मिळतीये. पुनश्च एकदा एक आली आणि इथून मात्र मॅच समाप्त झाली आहे. मॅच जिंकली आहे ती दामोते टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम चौदरवाडी. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवास